नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे बघा सोमवार, श्रावण सोमवार आहे पहिला आणि आज नागपंचमी पण आहे. तर सगळ्या ताईंना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा आणि श्रावण सोमवारच्या पण खूप खूप शुभेच्छा. तर आत्ताच पूजा वगैरे झाली बघा आमची. छान असं सकाळचं वातावरण इकडं बघू शकता. मस्त चिमण्याचा आवाज येत असेल आणि फुलं पण किती सुंदर आलेले. पूजा राहिलेली बघा आपली तुळशीची. सोनू काय करतो ते बघू चला. तर इकडं सोनूने आत्ताच पूजा केली वाटतं. सगळ्या ताईंना श्री स्वामी समर्थ. तर अशी पूजा करून घेतली. आणि हा आहे 1000 मोगरा. तर ही मोगऱ्याची फुलं आणले त्यांनी महादेवाला ठेवायला, आज पांढरं फुल वाहता म्हणून. आणि इकडं पण त्याची पूजा बघा कशी झाली, छान अशी. बेल वगैरे वाहून घेतलं त्यांनी. सगळ्या ताईंनी मागच्या वेळेस मला कमेंट केली होती की सोमवारी बेल तोडू नको, त्याच्यामुळं मी ह्यावेळेस अगोदरच्या दिवशीच बेल तोडून ठेवला होता. तर सकाळीच त्यांनी बेल वगैरे वाहिला, फुलं वाहिले. आता मी वाहून घेईन नंतर माझी पूजा झाल्यावर. तर दिवा वगैरे लावला बघा, छान रांगोळी काढली. मस्त रांगोळीवर कुंकू राहिलं बेटा. टाकलं. सोनूलेच ध्यानाने कामं करतोय आज म्हणजे आता. तर काय वाचतोय बेटा आता? तर त्याला आता वाचायचं आहे. त्याच्या अगोदर त्याला म्हटलं मी व्हिडिओ काढते, नंतर एकदा त्याचं वाचन आणि माझा व्हिडिओ सोबतच चालू होतं. तर घे पिल्लू तू वाचून एकदा, ठीक आहे. आणि इकडे सकाळी सकाळी आम्ही आज तिघच असल्यामुळं आम्ही एकदा साबुदाणा करून घेतोय बघा तिघांचा. तर हाय साबुदाणा, याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे मिक्स केलेले, इकडं आलू उकडलेले. तर परत हलवायचं काम नव्हतं, सगळ्याच एकदाच करून घ्या आता. परत नको, कारण की आज आम्हाला आवरायचं आमचं रॅक, त्याच्यामुळे आम्ही लवकर सकाळी आवरून घेणार आहे. आणि इकडं उकळती बघा चहा. आणि आज सोनूश पप्पा पण येणार आहे बघा घरी. जालन्यापर्यंत आले वाटतं ते. आता एक 10-11 वाजेपर्यंत पोहोचणार आहे घरी. तर काय मग सोनू, सुट्टी नाही आज तुला पंचमीची? मेसेज नाही आला. नाही. तर आमच्या वेळेस राहत होती माहिती का पंचमीच्या दिवशी सुट्टी, आता नाही देत. तर सोनूला काही सुट्टी नाही आहे, पण एक 5 झोके खेळून ये. आपण नाही बांधला. हा, शाळेतून आल्यावर जाऊ आपण, सगळेच जाऊ मग झोके खेळायला. तू ये शाळेतून मग. सोनूची पूजा झाल्याच्या नंतर मी लगेच पूजा करून घेतली बघा, कारण की आम्हाला घरची पूजा करून मंदिरात पण जायचं होतं पूजा करायला. तर आई म्हणे तू घरची पूजा कर, मी मंदिरातून जाऊन येते, नंतर मग तुम्ही जा. तर आई आणि समूह अगोदर मंदिरातून जाऊन आले होते बघा माझी पूजा झाल्याच्या नंतर. तर इकडं बघा छान अशी पूजा करून घेतली मी. बेल वाहून घेतला आणि आम्हाला घरचा बेल असल्यामुळे आम्ही आगळपगळ खूप बेल आणला होता. तर भरघोस बेल व्हायला इथं पण आणि मंदिरात पण. तर अशी छान बेल आहे आमची इथं. तुमच्या इथं आहे का कमेंट करून नक्की सांगा. आणि मस्त थोडेसे स्तोत्र मंत्र वगैरे म्हणून घेतले आणि दर्शन घेतलं. तर इकडे झाली माझी पूजा. आणि आता बघा सोनूश पप्पा बाले घेऊन येणार होते, त्याच्यामुळं आमचं आवरणं चालू होतं पटपट. तर इकडे सोनूला साबुदाणा केला बघा. तर सोनूला हिरव्या मिरचीचा साबुदाणा आवडत नव्हते, त्याच्यामुळं त्याच्यासाठी हा लाल साबुदाणा केला आम्ही. आणि उपवास आहे तरी छान त्याला असं 2 डब्बे देतो, कारण की भूक लागते लेकराला. आणि हे दही आणलेले, हे बघ पूर्णा दही, त्याच्यातलं दही पण देतोय. आणि आम्हाला हा हिरवी मिरचीतला साबुदाणा आहे, हा पण करून घेतोय आम्ही लगेच. तर आज आहे बघा ताई नागपंचमी आणि श्रावण सोमवार. तर आम्ही आलो होतो पूजेला. अगोदर दत्त महाराजाच्या मंदिरातली पूजा करतो, नंतर आम्ही जे शेजारी आता नवीन महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे तिथं जातो बघा. त्याला मध्ये अंधार दिसू राहिला. येतोय अगोदर ही महादेवाची पिंड नांदून घेऊ आपण. आम्हाला श्रावण सोमवारमध्ये जास्त लांब जायची गरजच नाही बघा ते पूजेसाठी. आमच्या जवळच मंदिर आहे, म्हणजे एकाच मंदिरामध्ये दत्त महाराजांची मूर्ती आणि महादेवाची पिंड आणि स्वामींचं केंद्र असं करत असतो आम्ही. हे बघा दिसत असून तुम्हाला शेजारीच आहे. पण आता ह्या वर्षी आपण नवीन स्थापना केली पिंडाची, तर तिथं आपण जाणारच आहे ही पूजा झाल्याच्या नंतर. तर सगळ्यात अगोदर आपण इथंच पूजा केली, त्याच्यानंतर तिकडे गेलो बघा पूजा करायला. पूजा करताना खरंच खूप छान वाटत होतं. मस्त उपवास वगैरे होता, पंचमी होती
आणि मस्त सगळ्यांनी पूजा केलेली होती. तर भारी वाटत होतं. आमच्या अगोदर पण सगळेजण जाऊन आलेले होते तिथं आणि जवळ असल्यामुळं सकाळीच गेलेले होते सगळेजण. आम्हाला थोडा उशीर झाला होता, पाऊस पण चालू होता आम्ही गेलो तेव्हा. आणि हे असं कालचं बेलपत्रक तोडून ठेवलेलं होतं बघा मी. तर मी काही मोजून वगैरे बेलपत्रक वाहिलेलं नव्हतं बघा ताई. डायरेक्ट जेवढं माझ्या हातात आलं तेवढं मी वाहून दिलं, कारण की खूप होतं आमच्याकडे, त्याच्यामुळं असं काही नव्हतं. तर मस्त बेलपत्रक वगैरे वाहून घेतलं आणि छान अशी पूजा केली आणि मस्त देवाकडे काहीतरी मागितलं की आतापर्यंत मी जे मागितलं ते मला देवाने दिलेलंच आहे आणि दत्त महाराजांनी पण दिलेले. तर परत एकदा महादेवांना असं छान बेल ठेवून घेतला आणि सोनू माझे फोटो पण काढत होता बघा मला आणि पूजा पण चालू होती माझी इकडं. तर कोण कोण श्रावण महिन्यामध्ये मंदिरामध्ये जाऊन पूजा केली कमेंट करून नक्की सांगा मला. पूजा करून घेतली, नंतर मी दर्शन वगैरे घेतलं बघा. आणि माझी झाल्याच्या नंतर सीतानी आणि सोनूनी दोघांनी पण पूजा केली बघा. तर माझी पूजा झाल्यावर मी दत्त महाराजांचं पण दर्शन घेतलं आणि स्वामींचं पण दर्शन घेतलं. माझ्यानंतर लगेच सीतानी आणि सोनूनी पण घेऊन घेतलं. त्यांची पूजा झाल्याच्या नंतर आम्ही तिघंजणं शेजारच्या मंदिरामध्ये गेलो. दाखवते तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये. इकडं सीतानी केली बघा पूजा. सीताचं झाल्यावर लगेच सोनू पण आला. सोनूनी पण पूजा करून घेतली. तो एकटा गेला नव्हता दर्शनाला अगोदर. तो म्हणे मम्मी जेव्हा तुम्हीच असाल तेव्हाच मी येईन. तर म्हटलं ठीक आहे. तर आमच्यासोबतच त्यांनी जसं आम्ही पूजा केली तशी करून घेतली. तर हे बघा इकडं बेल वगैरे वाहून घेऊन राहिला तो. तिकडं चालू आहे त्याची पूजा. त्याची पूजा झाल्याच्या नंतर लगेच आम्ही गेलो शेजारच्या मंदिरामध्ये. इकडं चालू होती त्याची प्रार्थना. तर काय मागत होतं माहीत नाही देवाला, किती वेळ तरी प्रार्थना करत होता. तर हे बघा इकडं आहे मूर्ती दत्त महाराजांची. आणि चला दुसऱ्या मंदिरात. अगोदर नंदीचं पाय पडते आहे ना. हो. तर आलो बघा आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये आणि दिसत असेल कसं पाणी टपकतंय बघा सगळीकडून, कारण की वरती नाही पत्र. आम्ही साईडने फक्त भिंती वगैरे बांधलेले आहेत ताई, पत्र आमचे टाकायचे राहिलेले. तर आता टाकणार आहे आम्ही पत्र. त्याच्यामुळे सगळीकडून थोडंसं ओलंच होत होतं. तिथं गेलो, छानपैकी मस्त आरामशीर बसलो, भारी वाटत होता. आणि खोल घेतलेलं आहे मंदिर. तर मला हा प्रश्न पडला होता, पिंड खोलच का घेतली अशी, म्हणजे भरती वगैरे टाकून वरती का बरं नाही ठेवली. पण मी बऱ्याच मंदिरामध्ये बघते तर पिंड ही खालीच असते. मंदिरापेक्षा आपण उतरून खाली येतो. तर मला माहीत नाही बघायचं कारण. तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर इकडे मी माझी पूजा करून घेत होते बघा. छान आहे, मला इथली पिंड खूप आवडली. लाल कलरची आणि वरचा